आमच्या सेवाप्रसाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेल बटनवरती प्रेस करा. बोलायचं कसं राजापर्यंत सिंहासनावरून बोलले तर शेवटच्या व्यक्ती पण ऐकायचं. शेवटी कुजबुजली तरी पण राजापर्यंत ऐकायला जायचं पा. म्हणजे समोरच्या कोपरे एकदम हळूच बोलला आवाज आला की मला जोरात रिप्ले द्यायचं पा. मी एकदम हळूच बोलला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आवाज आला की मला जोरात सर्वजण रिप्ले द्यायचं पा. म्हणजे कागद द्या. हे महिजादा तुम्हाला आता दाखवणार आहेत की महाराजांचं जे सिंहासन आहे ह्या सिंहासनावरून इथं महाराज बसल्यानंतर हा जो राज दरबार आहे तर इथं ते आता त्यांच्या हातामध्ये कागद आहे. तो कागद ते फाडून दाखवणार आहेत. आणि त्या दरबारामध्ये जो द्वार आहे तिथून तो आवाज महाराजांच्या सिंहासनापर्यंत कसा येतो तुम्हाला दाखवतील. महाराजांचं सिंहासन आहे या ठिकाणी आपण बघितलं असेल. आणि या सिंहासनावरून जे राज दरबार आहे त्या दरबारावरती कागद जरी फाटला तरी महाराजांच्या सिंहासनापर्यंत आवाज येतो. होय जय जय शिवाजी जय जय भवानी. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जर आपण रायगड किल्ल्याच्या आतीमध्ये जागेवर तो आपण ह्या ठिकाणी आपण राजांचा राज्याभिषेक 16 पार 384 पूर्वी वर्षाचा आपण राज्यांचा राज्याभिषेक ह्या ठिकाणी 16 आपला राज्यांचा ह्या ठिकाणी 16 पाल झाला होता पा. सर ह्या ठिकाणी आपण राज्यांचा राज्याभिषेक करतो त्याला इंग्रजी तुम्हाला माहिती मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. समोरची आपल्या मूर्ती बसव 2009 मध्ये आपण कोल्हापूर संभाजी महाराज यांच्या हस्ते मूर्ती बसव. महाराजांचे तेवढ्या वारसदार यांच्या हस्ते मूर्ती बसव 2009 मध्ये मूर्ती बसवली गेली होती पा. तर आपल्या मूर्ती छत्रपती 1985 मध्ये छत्र बसवलेलं आहे. आपले भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंग यांच्या हस्ते छत्र बसवले गेले होते पा. तर तुम्ही मूर्ती काय खिडक्या पाहिजे त्या खिडक्यांच्या आतमध्ये राज्यांचा आपल्या 32 पण सोन्या सिंहासन होते पा. एक पण म्हणजे 40 किलो 1280 किलोचं होतं पा. इंग्रजांचं चौकीचं झुडपेकान टोपण होतं. इतिखानाने घाण्याच्या कमळ आदू सोन त्यांनी लुटून घेत पा. या ठिकाणी राज्यांचं 32 पण सोन्या सिंहासन या ठिकाणी होतं. म्हणजे 32 मन सिंहासन होतं आणि ते लुटलं गेलं. या ठिकाणी होतं राज्यांचं 32 पण सोन्याचं. कोणी लुटलं? इंग्रजांचं इंग्रजांनी. हा त्याने या ठिकाणी राज्यांचं 32 पण सोन्याचं सिंहासन या ठिकाणी होतं पा. या ठिकाणी आपल्या राज्यांचा राज्याभिषेक तारीख होतं. राज्याभिषेक तारीख होती 6 जून 1684 वार शनिवार. राज्य सकाळी पाठी 3 वाजता उठतात. काही भावना दर्शन घेऊन त्या नगरखाना आतमध्ये येतात. महाराजांचं हृदय भरून काही महाराजांच्या राज्याभिषेक महाराजांचा जुबेक मावळ ह्या ठिकाणी उपस्थित नव्हता. कारण की महाराजांच्या आऊसाहेब नक्कीच आऊसाहेब आम्ही सिंहासनची पहिली परत आमच्या हिंदवी स्वरासाठी, दुसरी परत आदिलकीन कोंढण्याचं मग माझ्या रायबाचा असता म्हणणार माझा तानाजी मालुसरे. अहो तिसरी परत लाखाचा पोषित लागला पाहिजे असं म्हणणार माझे बाजीप्रभू देशपांडे. अशी महाराज वीरांची नाव घेतात. महाराज 32 वर्ष सोन्याचा आळूस होता. एक झुपे गोष्ट आली ती गोष्ट सरळ पटना जे बोलायचं आहे. महाराज प्रौढ पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. राजांचा राज्याभिषेक 16 पार झाला होता पा. राज्याभिषेकाला गडवता इंग्रज गडावती पाहायला कमीत कमी त्याला 6 तास लागले होते पा. त्या गेटच्या बाहेर त्या 4-5 जण हत्ती आणि 2 गोष्टीचा प्रश्न पडला. राजनगडावर 4-5 हत्ती कशी आणले. 2-5 माणूस एवढी राजनगडावर हत्ती कशी आणली. तिने प्रश्न वहीमध्ये लिहून ठेवला. आजूबाजूच्या प्रश्न विचारला पण त्याला प्रश्न उत्तर कोणीच दिलं नाही. आता त्यांचं म्हणणं आहे आपण राजांनी लहान पिल्लं
पालखीमध्ये बसून आणली. हत्तीची वाढ होती 3 वर्ष हत्तीची वाढ होते. गड बांधला 14 वर्ष आपल्या राजाने हत्तीचा उपयोग 2 कामासाठी केला होता पहा. येण्यापर्यंत स्वागतासाठी आणि मोठ्या दगड राजाने हत्तीचा उपयोग केला होता पहा. युवराजा एवढा राजा आपले गेट होतो पहा. मोठ्याचं लहानाचं मोठ्या करते पण लहानाचं मोठ्याचं लहान करत नाही. हे आपल्या राजांचे ग्रेट दृष्टी होती पहा. या समोरच्या दरबारामध्ये पूर्वी 6,000 लोक बसायचे. 6,000 लोक बसायचे. बरोबर. 6 लोक बोलायचं का? आता आपल्या गावात 200 लोक पुढे गेले तर आपल्या माहिती होती कमी 10 ते 15 मिनिटं आपला बोंबलायला लागतं. राजा आपल्या सिंहासनावरून वरून बोलले. राजा आपल्या सिंहासनावरून बोलले तरी शेवटचे व्यक्ती पण काय करायचं. तेव्हा तो पूर्ण पॅक होता. आता वाडा एवढा ओपन असतो एवढा ऐकायचं पुढं. हा ते महत्वाचं आहे. म्हणजे आता हा म्हणजे महेश आता काय सांगतायत की इथं 6,000 लोक बसायची. त्यावेळेला वरती सभामंडप होता पूर्ण ह्याच्यावरती आणि तेव्हा महाराजांचा आवाज शेवटच्या माणसापर्यंत जायचा. आता सभामंडप नाहीये तरी पण महाराजांचं तिथला म्हणजे इथून बोललेला आवाज सुद्धा आपण बघितला असेल की महाराजांच्या त्या सिंहासनापर्यंत जातो. म्हणजे किती महाराजांनी बनवलेलं तंत्रज्ञान आहे ते आजही या ठिकाणी अस्तित्वात आहे आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी सर्व प्रश्न आहे केवढा खडकमध्ये कोपरीमध्ये एवढा खडक मोठा कसं राहून दे. आपल्या राजांच्या राज्याभिषेक तारीख जवळ आली तेव्हा गडाचं काम थांबवलेलं. त्या 11 दिवसांनी 17 जून 14 निधन झालं. आतापर्यंत हा आपला दगड तसाच पाहायला भेटतो. तर पण समोरचा उंच गेट पडला. गेटला इथं समोरचा नगरखाना बोलतात. हा दगड कशासाठी म्हणालात? असं आपण राजांच्या राज्याभिषेक तेव्हा गडाचं काम थांबवलेलं. 11 दिवसांनी खाली पाचोरामध्ये राजपूत आऊसाहेबांचे निधन झालं ना म्हणून आतापर्यंत दगड. बरोबर. हा तो त्यावेळेचा म्हणजे त्यावेळेला आणलेला दगड हा इथे गडावरती अजून तसाच आहे या ठिकाणी. उंच इमारत ह्या इमारत नगरखाना बोलतात. नगरखाना बघून इंग्रजांनी मुंबईचा गेट ऑफ इंडिया बांधला. हा सेम नगरखाना आणि मुंबईचा गेट ऑफ आपण सेम पाहायला भेटतो. त्या नगरखाना उंच 52 फूट उंच आहे. नगरखान्याच्या शेवटी नगर तुकडे सैनिक चौकड वाजे खाली काय मिंकेट महाराजा बंद व्हायचा. एकदा दरवाजा बंद झाला का गडावरती कोणी त्या गाड्या कोण जाऊ शकणार. गडावरून खाली फक्त पाण्याची धार आणि खालून ते हवा एकदम गडावरती कोणी एवढा महाराजांनी बुलंद गड बांधून ठेवला. बरोबर आहे. आता पुढे आपण होली समाज आणि बाजारपेठ पाहिला पुढे जाणार. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी महादेव. म्हणजे बघा की राजदरबारामधलं जो हे द्वार आहे आपण दिल्लीचं गेट ऑफ इंडिया म्हणतो ते उभं राहण्याचं कारण सुद्धा रायगडच आहे. कारण नगरखाना म्हणलं याला. आणि आपण बघू शकतो आपण की टेक्नॉलॉजी कुठून चोरली गेली तर इथं महाराजांच्या गडावरून चोरलेली टेक्नॉलॉजी आहे गेट ऑफ इंडियाची. हा महाराजांचा दरबारामधील मुख्य द्वार आहे. इथे नगरखाना म्हणतात त्याला. नगरखाना मेन गेट बरोबर. त्याच्या आपण समोर आपण ध्वज पाहिलं ध्वज या ठिकाणी 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला तिरंगा लावतात. राजांचा कार्यक्रम शिवजयंती राज्याभिषेक वगैरे त्यावेळी मोठा भागवत लावतात. त्यावेळी समोर दगडाचं भांड पण समोर दगडाचं भांड आपल्या राजांची घोडी कृष्ण घोडी त्या घोडीचं पानवीची व्यवस्था या ठिकाणी केली गेली होती. आता पुढे आपण होलीचा माग बाजारपेठ आणि दारुकोडा पाहिला आपण पुढे जाणार. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. म्हणजे हे महाराजांचं जे होती घोडी होती तर त्या घोडीसाठी पाणी पिण्यासाठी या ठिकाणी बघा दगडी त्यावेळेचं महाराजांच्या घोडीसाठी जे पाणी पिण्यासाठी या ठिकाणी त्याला काय म्हणतात द्रोण. सुरुवात. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. समोर आपण 2 खड्डे पाहिले भेटे. आपण सिंहासन काय सिंहासन त्या सिंहासनाचं पावसाचं पाणी बाहेर घातली पूर्वीची ड्रेनेज आणि होती. ते पण समोरची मूर्ती पाहिली. समोर मूर्ती त्या मूर्ती ऍक्च्युली आतमध्ये बसल्या मूर्ती चूक निघाली म्हणून मूर्ती बाहेर बसवली. आपल्या कोणत्याही आपल्या गादीवरती बसला पायामध्ये जोडे असं घालत त्या मूर्ती आपण जोडे पाहायला भेटेल म्हणून मूर्ती बाहेर बसवली. त्या मूर्ती छत्र दोन 12 बसवले. साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्या छत्र बसवले गेले होते. त्याच्यापासून समोर आपला मोकळा महाल पडतो. मला इथे होलीचा माल बनतात पहा. आपण आपल्या गावामध्ये शिमग्यामध्ये किंवा मार्चमध्ये होली पेटवली बघा. त्या राजापूर गावात होली पेटवायची. जो भाग्य पेटक्या होलीतून त्याला सवकडे सोन्याचा कडा आणि मारतो कडा बक्षीस द्यायचे पहा. शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज 9 वर्ष असताना होली मला नारळ काढलं होतं. समोर ते मेहर पाहिजे तुम्ही हिंमत फिरकल इमारत जसे काही सर्वांना तो हत्ती काढा. आपल्या राजांकडे 4-5 हत्तीला लहान पिल्लं ते पालभूषण त्या इमारतीमध्ये केलं गेलं. त्या पूर्वीचा हत्तीखाना होता पहा. तुम्हाला दुरुस्त इमारत पाहिजे. दुरुस्त इमारत ही पूर्वीची बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठची लांबी 800 फूट लांबी आहे आणि 40 फूट रुंदी आहे. डावीकडे 22 आणि उजवीकडे 22 अशी 44 दुकान आहेत पहा. आगे दुकानाने पिचे मकान मध्ये सोडून जागा होता. म्हणजे समोर दुकान लावायचे पाठीमध्ये सामून त्यासाठी स्वतः राहायचे. असे आपण एका दुकानात आपले 3 गाड्या पाहायला भेटते. तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल ह्या बाजारपेठ आहे जमिनीपासून एवढा हाईट म्हणजे एवढ्या उंची का ठेवली गेली होती.
पूर्वीची लोक घोड्यावरती बसून म्हणून हाईट घोड्याची उंची ठेवली गेली होती पा. बरोबर आहे. आता तुझं माहितीचं काम माझं आहे आणि दर्शन घ्यायचं काम तुमचं आहे. या समोरच्या मंदिरातून आकार लांबून मंदिराचा आकार लांबून हो सध्या मस्जिद टाईप होतं, मस्जिद टाईप. हो मस्जिद काय बांधलं मोगल गडावरती आल्या मोगल आपलं मंदिर आहे ते तोडफोड न करता लांबून दर्शन घ्यावं आणि निघून जावं म्हणून त्याच्या आकार मस्जिद टाईप बांधलेले पा. आपण ज्या आतमध्ये गेलो आपण शंकरपणे महादेवचं मंदिर पाहिलं. राजा आपण शंकर महाराजांची नीती होती ती, हे करण्यामागे कारण तसं. मोगलांची त्याकडे फसवून काय हा करायचं. महाराज आपण शंकराचे भक्त होते. शंकराच्या मंदिरासमोरच आपण राजांची समाधी पाहायला भेटते बा. समाधीचं आपण व्हाईट घुमट होय, होय, ही आपण राजांची समाधी आहे. समाधीच्या आणि मंदिराच्या मध्यभागी आपण ह्या ठिकाणी मोठा गेट पाहिला, त्या ठिकाणी छोटासा गेट पाहायला भेटेल. त्या गेटच्या दुसऱ्या पायरीवरती नाव लिहिलेलं आहे. ज्या व्यक्ती गड बांधला त्या व्यक्तीच्या नावाची पाठी अजून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते पा. त्यांचं नाव असं होतं सेवेचे थायपर हिरोजी इंदुलकर. राजाने विचारलं ही गड बांधून गडासमोर बक्षीस का पाहिजे. 10 गावची होती आणि सोनं नाणं माझ्या जर पॉकेट आहे ती व्यक्ती बरी राजाने त्यातले काहीच आमच्या दगडात नावाची पाठी पाहिजे. राजू तुम्ही ह्या ठिकाणी काय पाहिजे खाली केलं मेंढ्या महाराजा त्या ठिकाणी घेऊ शकता. नाही महाराज दोन सगळे पाठी पाच होता जगदीश्वर दर्शन येता त्या उद्याबाची धूल आमच्या मस्तकाला गई म्हणून ह्या ठिकाणी आमच्या नावाची पाठी पाहिजे. त्या ठिकाणी ह्या ठिकाणी माझी महत्वाची माहिती संपलेली आहे. माझी माहिती संपल्यानंतर माझ्या प्रत्येक ग्रुपला शेअर सांगतो. पहिल्या दिवस असं होता अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही त्याला उजेडे साथ आहे. मोडे प्रवाकना ही मर्द मारायची जात आहे, मोडे प्रवाकना ही मर्द मारायची जात आहे. दुसऱ्या दिवस असं होता अंधार पजाला पाहता दिवा पाहिजे, अंधार पजाला पाहता दिवा पाहिजे. या देशामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला अजिजाऊंचा शिवा पाहिजे. देशामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला अजिजाऊंचा शिवा पाहिजे. कोणी राखण घेऊ नका. त्या काळचे मराठे लवकर उठे, तरवाट उठे पिचे नव्हते. आता काय म्हणतो उत्सव उठे लावूची हड्ड्या सुटे लिव्हर फुटे गिलास फुटे लेखण्यांची दावण सुटे पा. चौथ्या असं होता जिजामाता जन्माला आल्या नसतं तर त्या दिवशी सांगण्यामध्ये तुळस जर शिवा जन्माला घातले नसते तर दिसण्याचे मंदिरावरचे उंच कलस, ते दिसण्याचे मंदिरावरचे उंच कलस. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी महादेव भारत माता की जय. महेश दादांनी तुम्हाला दाखवलं असेल की हा जो हे 2 होल दिसतात तुम्हाला हे ह्या ठिकाणचा आणि अजून एक दाखवतो ह्या ठिकाणचा. त्यांनी सांगितलं की दरबारामधला जो ड्रेनेज जे पाणी होते पावसाचं त्याची ही ड्रेनेज लाईन आहे इकडे आउटसाईडला येते सगळी. आणि होळीचा माळ आहे मैदान आहे इकडे बघा. हो हो काढलेत. महाराजांचा जो मुख्य दरबार आहे त्यामध्ये सुरुवातीला ही महाराजांची मूर्ती होती, पण त्यामध्ये काहीतरी अडचणी आल्या त्यामुळे ही मूर्ती आता जे होळीचं मैदान आहे त्या होळीच्या मैदानावरती महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे. हे बघा. आणि वरचं जे छत दिसते तुम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे साताऱ्याचे उदयनराजे भोसले आहेत त्यांच्या हस्ते हा महाराजांचं छत्र ह्या ठिकाणी केलेलं होतं अनावरण त्याचं. अजून आपल्याला खूप बघायचं आहे. हे तर अजून 50% झालंय बघून. तुम्हाला अजून हा रायगडावरचा बाजार दाखवायचा आहे. या ठिकाणी त्यांनी दाखवल्याप्रमाणे तिकडे हत्ती न ठेवायचे ते एक ठिकाण आहे. आणि अजून आपल्याला असं चालत जायचं आणि त्या ठिकाणी जगदीश्वरांचं मंदिर आहे महादेवांचं, ज्या ठिकाणी महाराज रोज सकाळी दर्शनासाठी जायचे आणि महाराजांची समाधी त्याच ठिकाणी आहे. आपल्याला तिकडे जायचं आता. महाराजांची महेशने सांगितल्याप्रमाणे महाराजांची ही मूर्ती या ठिकाणी स्थापन करणे म्हणजे मुख्य दरबारावरती आधी स्थापन केलेली होती. पण आपला महाराज कधी मोजडी म्हणजे त्यांच्या महाराजांच्या चरणांमध्ये हे जे मोजडी आहे ती महाराज कधी घालून बसत नाही आहेत. ही चूक त्यामुळे दिसल्यामुळे ही मूर्ती ह्या होळी मैदानामध्ये स्थापन केले. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण बघितले असेल महाराजांच्या मुख्य सिंहासनावरती आता नवीन मूर्ती जी होती ती स्थापन केलेली कशी असेल ती. तर एक हे कारण आहे जे आपल्याला माहिती नसतात आणि आजही आम्हाला ते कळलं पहिल्यांदा की ही मूर्ती या ठिकाणी का स्थापन केली गेली ती. तर आता आपण जाऊया पुढच्या दिशेने रायगडाच्या होळीच्या मैदानावरती म्हणजे होळीचा माळ म्हणतात त्याला. आपल्याला माहिती असेल की संभाजी महाराजांनी पेटत्या होळीमधून नारळ कसा काढला होता, की आपण सिरियलमध्ये एखाद्या बघितलं असेल की संभाजी महाराजांनी कसा पेटत्या होळीमधून नारळ काढला होता. तर ह्या ठिकाणी ती होळी व्हायची ह्या मैदानावरती. हे बघा.